पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हरा ब्रह्मादिकान कडे खोळ ब्रह्मादिकान कडे खोळ ते आकळ धरिली मोहरी पावा वाहे काठी धावी पाठी गायीचे उच्छिष्ट जेन लभे देवा उच्छिष्ट जेन लभे देवा ते हे सदैवा गवळ्या मोहरी पावा वाहे काठी धावी पाठी गायीचे तुका म्हणे जोडी झाली तुका म्हणे जोडी झाली ते आमोली माऊली आमुची मोहरी पावा वाही काठी धावी पाठी गायीचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथिता विचारू कृपादाने कथिता विचारू त्यांच्या कृपादाने कथिता विचारू त्यांच्या कृपादाने कथिता विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः
यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलतकुण्डलं वसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मंगल भवन मंगल हारी मंगल भवन दशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। ब्रह्मादिकान कळे खोळ ब्रह्मादिकान कळे खोळ ते आकळ धरियली मोहरी पावा वाहे काठी धावी पाठी गाईचे विठ्ठला विठ्ठला आपल्या या मिनीवाडा या छोट्याशा गावामध्ये पण सुंदर अशा पांडुरंगाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये संपन्न होत असणारा हा उत्सव आणि या उत्सवाचा समारोप आज काल्याच्या कीर्तनाने आहे। उत्तर प्रदेशमध्ये 56 भोगाची परंपरा आहे, पण महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांनी काल्याची परंपरा सुरू केली आणि ही काल्याची परंपरा फार गोड आहे। परंपरा कोणतीही प्रवाही असली पाहिजे आणि परंपरेच्या माध्यमातून कोणत्याही दादा दादा राहू द्या, चोपदार दादा राहू द्या, नंतर आरामात भरपूर जागा आहे आपल्यापाशी। विठ्ठला विठ्ठला काल्याला महत्व आहे, म्हणजे तुमच्या इकडं पद्धत आहे ती। आज खसाळ्याचा काला आहे, आज मसाळ्याचा काला आहे, आज घुगडीचा काला आहे, आज कोंढाळीचा काला आहे। काल्याकरता येण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असतो, कारण की काल्याच्या दिवशी मिळतो काय? प्रसाद मिळतो। तो प्रसाद नाही बरं, हे झाल्यानंतरचा प्रसाद म्हणजे काय? मला तरी वाटते काला एकच आहे। तुमच्या जीवनामध्ये प्रेम वाढायला सुरुवात झालं, तुम्हाला काला भेटला। माझी वाणी तुझे ऐसे देई, बस तीच अपेक्षा आहे आणि देवाकडे तेच मागा। एक हिंदी मधलं वाक्य आहे, बोलून जातो, नफरत और नाराजगी अध्यात्म का सबसे बड़ा घाटा है। कोणाचा द्वेष करणं, कोणाचा मत्सर करणं, कोणाविषयी राग बाळगणं, कोणाविषयी क्रोध मनामध्ये निर्माण करणं, हा सगळ्यात मोठा वांदा आहे आणि हा सगळ्यात मोठा घात आहे। काला म्हणजे हा दही भाताचा नाही, आनंद व्यक्त करण्याकरता काहीतरी व्यक्त रूप असलं पाहिजे, त्याच्याकरता हा दही भाताचा काला आहे। अरे हा दही भाताचा काला काय तिथं भेटत नाही का? वैकुंठी तो तिथं भेटत नाही, हा काला तो नाहीच आहे। आजचा अभंग मी फार वेगळा निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून या देवाला ओळखण्याकरता, अध्यात्माला ओळखण्याकरता मोठे मोठे लोक कमी पडले, हा भाव या अभंगात मांडलेला आहे।
बरेच लोक काय म्हणतात, आम्हाला कळत नाही. मी अजून एक गोष्ट बोलून जातो. कळत नाही हे कळणं बरं आहे, कळत नाही हे कळणं फार बरं आहे. पण कळत नाही तरीही आम्हालाच कळते असं आव्हान हा सगळ्यात मोठा तोटा आहे. परमार्थ करायचा नसतो, कळला पाहिजे. करावा कधी लागतो? कळत नाही तोपर्यंत करावा लागतो. साधू संतांना कळायला सुरुवात झाली, साधू संत म्हणतात करायचं काही शिल्लक राहिलं, काम नाही झालो पाही. काहीच कर्तव्य राहिलं नाही. फक्त ते का करतात? तया कर्तव्य असे उरले लोकांलागी. आपल्याला वाट दाखवण्याकरता करतात, आपलं चांगलं होण्याकरता करतात. अजून एक गोष्ट बोलून जातो, पटली तर बघा. हाच काल आहे बरं. पटली तर बघा. आपलं चांगलं होण्याकरता आपले पाया पडायला संत तयार होतात, तर त्यांच्या अंतकरणामध्ये किती मोठा कळवळा असेल. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. आपल्या पाया पडा. का पडायला तयार आहेत? तुमचं चांगलं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं. आणि हे चांगलं होण्याकरता एकच कळलं पाहिजे, काय? आम्हाला देव कळला पाहिजे, आम्हाला प्रसाद कळला पाहिजे. आणि तो देव जर नाही कळला, तो देव जर नाही कळला, कोणाकोणाला नाही कळला, याचं फार सुंदर वर्णन याच्यामध्ये आहे. आणि एका काल्याच्या लीलेच्या संबंधानंच याचं वर्णन करायचं आहे. म्हणून मी काही पूर्ण कृष्णचरित्र नाही सांगणार तुम्हाला. थोडंसं शॉर्ट बट स्वीट चिंतन करायचं आहे आणि समोर चालायचं आहे. काल्याची एक मर्यादा आहे, ती मर्यादा प्रत्येकाला माहित आहे. चरित्र ते उच्चारावे, चरित्र उच्चारावे, उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनामध्ये बघा. आणि तुम्ही अजूनही एक बघा, आपण पंढरपूरचे वारकरी आहात, पंढरपूरचे वारकरी आहात, पण काला कुठं आहे? गोपालपुरामध्ये आहे काला. पंढरपुरामध्ये काला नाही, काला गोपालपुरामध्ये आहे. याची परंपराच बघा, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना सामावून घेतलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज नाथपंथ, एकनाथ महाराज दत्त संप्रदाय, तुकोबाराय चैतन्य संप्रदाय. पण सगळ्याचं एकमत आहे, सगळ्यांचं एकमत आहे. आपलं एकमतच होत नाही. मी अजून थोडंसं बोलून जातो. हिंदू धर्मामध्ये, हिंदू धर्म हा विविधतेनं नटलेला आहे. हिंदू धर्म विविधतेनं नटलेला आहे. हिंदू धर्मामध्ये बऱ्याच जाती आहेत, पाती आहेत, बरेच पंथ आहेत, संप्रदाय आहे, उपासना पद्धती आहे. अरे नुसती वैष्णव परंपरेमध्ये किती आहे? वल्लभ आहेत, निंबार्क आहेत, रामानुज आहेत, सगळं आहे. पण हे सगळं तुम्ही बघा, सगळे संत कोणत्याही काळातले असेल, सगळ्या संतांचं मत एक आहे. आणि आपल्या हिंदूची सगळ्यात मोठी अडचण आहे, आपण बाकी सगळं करू पण आपण एक येत नाही. सगळ्यात मोठी अडचण, दुसरी अडचणच नाही कोणती.
आम्ही सगळे डिवायडेड झालेलो आहोत. मी बघा, मी विरोधाकरता बोलत नाही. आम्हाला जातीकरता करावं वाटते, पण धर्माकरता आम्हाला करावं वाटत नाही. मी टीका नाही करत बरं. प्रत्येकाला आपल्या जातीचा, अरे वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे, तुम्ही कोणत्याही जातीत जन्माला या, तुम्हाला संत बनता येते सांगणारा वारकरी संप्रदाय आहे. कोणत्याही जातीत तुम्ही जन्माला या, इथे जातीभेद नाही, काही नाही, काही नाही. पण तरीही चांगल्या गोष्टी करता आपण एकत्रित आलो पाहिजे. मग ती चांगली गोष्ट कळली तर पाहिजे. एकत्रित काय येत नाही, आपण काय येत नाही, तुम्ही याचा विचार तर करा. कळत नाही, धर्म कळत नाही, देव कळत नाही, संत कळत नाही. आणि हे सामान्य लोकांना कळत नाही, याच्यामध्ये नवल नाही. चांगल्या चांगल्यांना कळत नाही. कोणाला नाही कळला देव? कोणाला नाही कळला? कोणाला नाही कळला हीच गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणात ब्रह्मादिका जगणे कोण ब्रह्मादिका जगणे कोण ब्रह्मादिका जगणे कोण ब्रह्मादिका जगणे कोण कोणाला कळलं नाही, ही दिव्यता कोणाला कळलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मादिका न कळे खोळ ते हे आकळ धरेली. ब्रह्मादिक पहिला नंबर लावला ब्रह्मदेवाचा. आता ब्रह्मदेव हा जीव दशेतला सगळ्यात श्रेष्ठ आहे. ब्रह्मोशान परते वाढणे नाही जीवाते, ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. आता त्यालाच तर कळलं नाही, त्यालाच नाही कळलं ना. त्याला कळला नाही म्हणून तर तो त्याची परीक्षा घेण्याकरता आला. त्याला कळलं नाही. तो सामान्य माणसाला कुठं कळेल? कुठं कळेल सांगा ना तुम्ही. बरेच लोक हे विज्ञानवादी वगैरे जे आहेत ना, हे आम्हाला म्हणतात, महाराज काय हो तुम्ही भजन करा भजन करा सांगतात, ज्याचं नाव घ्यायला लावता तो दिसते का बरं? त्याचं भजन करायला लावता, त्याचे मंदिर बांधायला लावता, काय काय फायदा होऊन राहिला मंदिर बांधून? काय फायदा होऊन राहिला मंदिर बांधून? आता हे राम मंदिराचं झाल्यावर बऱ्याच जणांना, आणि आपल्या देशात की नाही एखादी चांगली, मला काही घेणं देणं नाही बरं कोणत्या पक्षाशी, मला काही संबंध नाही माझावाला, पण आपल्या भारतीय संस्कृतीच्या काही खुणा आहेत, अस्तित्व, आपल्या भारतीय संस्कृतीच्या काही परंपरा आहेत, त्या परंपरेचं निर्वहन तर आपण केलं पाहिजे. मंदिरानं काय होते सांगू? मंदिरानं चांगले संस्कार लागतात. मंदिरानं चांगले संस्कार लागतात. आज पिढ्याच्या पिढ्या परमार्थ चालून राहिलं, कारण असेल तर पांडुरंगाची वारी. पिढ्याच्या पिढ्या परमार्थ चालून राहिला, असं घडत नाही कुठं. मी सकाळी ते ऐकत होतो, आमचे परमस्नेही मोठे आहेत बिचारे, पण आम्हाला मित्र म्हणून आदर देतात. नाथ महाराजांचे वंशज 14व्या पिढीमधले योगीराज महाराज इथे येणार आहेत म्हणतात. खसाळ्याला इथे येणार आहेत कीर्तनाकरता मसाळ्याला. मग तुम्ही सांगा ना, नाथ महाराजांच्या 14व्या पिढीतही परमार्थ चालून राहिला, हे कशाचं फळ आहे? फळ कशाचं आहे? तुम्हाला चांगले संस्कार, चांगले विचार, तुमच्या जीवनामध्ये चांगली परंपरा टिकवण्याचं कार्य जे आहे ना, ते सप्ते करते, ते कथा कीर्तन करते, ते मंदिर करते.
मूर्ख होते का लोक? हा ठीक आहे, एकदम जास्त बांधत नाही बसली पाहिजे, हे ठीक आहे, पण गरज आहे ना, गरज आहे ना. ते नवीनच आणलं होतं ते मंदिर बनल्यानंतर 2-4 दिवस. एवढे पैसे खर्च केल्यापेक्षा वाचनालय बांधलं असतं तर फायदा झाला असता. तुले कोणा थांबवलं होतं बांधणं? म्हणजे मंदिर बांधलं तर वाचनालय बांधता नाही येत का? बांधता नाही येत का वाचनालय? वाचनालयाचा आणि मंदिराचा काय कार्यकारण संबंध आहे? काय कार्यकारण संबंध आहे? आणि तेव्हा मी ते काही कार्टून पाहिले, ते एक जण रामाला हातात पकडून मंदिरात नेत होता आणि एक जण एका पोराला हातात पकडून वाचनालयात नेत होता. कोणत्या मंदिरानं तुम्हाला सांगितलं, कोणत्या परंपरेनं तुम्हाला सांगितलं की शिकू नका म्हणून, अभ्यास करू नका म्हणून? कोणत्या परंपरेनं सांगितलं, कोणत्या धर्मानं सांगितलं? कशा करता बोलून राहिलो लक्षात घ्या. आपल्याला हे कळलं पाहिजे. चांगल्या चांगल्याला कळलं नाही अहंकारामुळं. आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठा सांगितला ब्रह्मदेव. तुकाराम महाराजांनी दुसऱ्या एका अभंगामध्ये ब्रह्मदेवाचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्मादिका देवा ऐसा अगोचर, 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 ब्रह्मादिका देवा ऐसा अगोचर. कैसा त्याचा पार जाणवेल, कैसा त्याचा पार जाणवेल, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसा त्याचा पार जाणवेल, ऐसा त्याचा पार जाणवेल, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम. तुम्ही विचार करा, ब्रह्मादिका पार, ब्रह्मादिका देवा ऐसा गोचर. जो ब्रह्मदेवाला नाही कळला, जो ब्रह्मदेवाला नाही कळला. पण मला वारकरी संतांचं फार नवल वाटते, फार नवल वाटते. महाराज तुम्ही एक गोष्ट नोटीस करा. नोटीस म्हणजे नोटीस नका पाठवू, लक्षात घ्या. नोटीस ते काय, आता ती शाळेत शिकवायची सवय होती ना, येतातच इंग्रजी शब्द काही काही. तुम्ही एक शब्द एक गोष्ट लक्षात घ्या. देवानं वेद सांगितला, पण तो वेद जो आहे ना, तो देवाच्या घोरण्यातून तयार झाला. देव तेव्हा जागा नव्हता, पण तरीही ते वेद, तो वेदाचे शब्द जे आहेत ना, ते देवाचं वर्णन करू शकले. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा. पण वेदासी काही पुस्तका बाई, वेदासी काही पुस्तका बाई, वेदासी काही पुस्तका बाई, वेदासी काही पुस्तका बाई. जशिनला झाल्या सहस्र दिवास, जशिनला झाल्या सहस्र दिवास. देवता हो विदेवरी उभा, 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 देवता हो विदेवरी उभा. बघा, महाराजांनी खूप गोड प्रमाण दिलं. वेदानं खूप प्रयत्न केला, पण शेवटी तो काय म्हणतो? नेती नेती नेती. तो म्हणतो नेती नेती नेती. पण संत महात्म्यांनी जो आहे ना, तो देव पाहिला, आणि नुसता पाहिला नाही, दाखवला, त्याचं वर्णन केलं. कोण मोठं? काल्याचा अभंग तुम्ही लक्षात घ्या. या ब्रह्मदेवाला काल्यामध्ये किंमत नाही, इंद्राला किंमत नाही. इथं किंमत कोणाला आहे? तुम्ही अभंगाचं नावही बघा किती छान आहे. काल्यामध्ये बालक्रीडा सांगितली जाते. काला बालक्रीडा गवळणी. आता याचा अर्थ किती गोड आहे बघा.
बालक्रीडा म्हणजे बालदशेमध्ये माणसापाशी अहंकार नसतो, त्याच्यामुळे तो कळू शकतो. गवळणी या प्रेमळ असतात, म्हणून भजन कसं करा, यथा व्रज गोपिका नाम, प्रेमळ असतात. आणि काल्यामध्ये एकत्रीकरण आहे. शब्द फार गोड आहेत, ते चरित्र तर तुम्ही नेहमी ऐकता. पण का हो महाराज, ब्रह्मादिकांना हे कळत नाही, ब्रह्मदेवालाही देव कळत नाही, तुम्ही हे कशावरून म्हणता, हे म्हणता कशावरून? तर त्याचं काय झालं, कृष्ण परमात्मा गोपाळांसोबत काला करू लागला. आणि हा काला करत असताना त्या काल्याला पाहण्याकरता सगळे स्वर्गातले देव दाटी करू लागले. सगळे स्वर्गातले देव, आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला. देवही विसरून गेले की आम्ही देव आहोत. तो काला पाहण्याकरता त्यांनी दाटी केली. आता इथे आहेत कुठंतरी, दिसून नाही राहिले आपल्याला. सगळी दाटी केली काल्याकरता. पण आता नुसतं पाहून पोट भरते का? अन्नाच्या परिमळे जळी जाय भूक, व मस्त वास येऊन राहिला, वास येऊन राहिला. बरं, असा वासही चांगल्या दिवशी येत नाही. काल आम्हाला येत आहे तर आज कमल पशी आला बा, एकादशी आहे ना, येऊ नका देऊ आज. म्हणून सुंदर वास आला. फक्त त्या वास आल्यानं पोट भरल का? खूप भूक लागली एकाला, दादा इतकी भूक लागली, कारण की पहिल्या दिवशी दशमी होती, दुसऱ्या दिवशी एकादशी आली, द्वादशीच्या दिवशी 12/16ची, पण कोर्टाची तारीख भेटतच नव्हतं. आणि तापून आला तो घरी, असा तापून आला. आणि माणूस बाहेर तापला का राग कुठं काढते? घरी. त्यात बाकी कोणी ऐकत नाही. मग कुठं हक्काचं ठिकाण? ते आता कमी झालं, पहिलीची गोष्ट आहे. आता काय ताकद आहे? ते डायरेक्टच म्हणते, आता काय उपकार करायला गेलते का, बाहेरचा आमच्यावर काढून राहिले. ते जुना काळ होता. दे ना लवकर जेवाले, भूक लागली. तिनं बिचारीनं मस्त पोळी बांधली, हे केली ते केली, मस्त वास येऊन राहिला. मग ते याला खूपच भूक लागली. ते म्हणे मला तर असं वाटून राहिलं, म्हणे एका दमात खाऊन घ्यावं सगळं. हे एक तुकडा खाऊन कधी भूक जाईल, हे सगळं जर भेटलं तर कसं होईल. तिनं काय केलं, एक उपरणं घेतलं, त्या उपरण्यात सगळं गुंडाळलं आणि तिच्या पोटावर बांधून ठेवलं. जाईल का भूक त्याची? बोलाचीच कडी, बोलाचाच भात, जेवून या कोण तृप्त झाला? कोण? मग ते काला पाहाला, पण खाल्ला कुठं? मग आता यांना विचार केला की आपणही खाऊ. पण आता ते अहंकारी होते, मागाव कसा? मागायचा नाही आणि हे देणार नाही. कृष्ण काय इतका साधा आहे का? हा देणार नाही तसा. मग एक काम करू काय, त्याच्यातले 2-4 हुशार होते देव. ते म्हणे एक काम करा, काय, हे गोपाळ काला खातील आणि त्यांच्या हाताला जे शीत लागलेले आहेत ना, मग ते शीत हात धुण्याकरता यमुनेच्या डोहावर जातील. अहंकारी लोक पहा, प्रेमानं मागत नाही, उष्ट खातील लेगाचे. आता मागतलं तर काय फरक पडते? माणसाचा अहंकार मोठा आडवा येते प्रत्येक ठिकाणी. हा अहंकार, विठाला कृष्ण भगवान. मग यांनी विचार केला, म्हणे एक काम करा, आपण सगळे मासे बनवू आणि मासे बनवून हे गोपाळ जेव्हा काल्याची शीत हात धुतील, मग ते काला आपण खाऊ. काल्याची आसे देव जळी झाले, पुसोनिया हासे टिरी सांगाते हा. चौकडीचा अभंग आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, ते मासे झाले पण देवाच्या लक्षात आलं आणि देवानं सांगितलं, म्हणे एक काम करा, आज कोणीच हात धुवू
देवा म्हणे मग हे असे खरकटेच हात ठेवावं का? म्हणे मग एक काम करा, काय, ढेरीला पुसू नका, टिरीला पुसा. तेव्हापासून लहान लेकरांना असे हात पुसणं सुरू केले. म्हणजे देवानंही अशा जागेवर हात पुसायला लावले का जिथं त्याला माशी बनून बसायला लाज वाटू लागली, नाही भेटू दिला काला. आणि मग याची बातमी झाली, आणि याची बातमी व्हायरल झाली सोशल मीडियाला, आणि ती ब्रह्मदेवाच्या व्हॉट्सअपवरही गेली. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. गोकुळामध्ये देवांना काला भेटला नाही. देवांना काला भेटला नाही. ब्रह्मदेवानं विचार केला, देवाला जर काला दिला नाही तर काल्यात काहीतरी असलं पाहिजे नक्की. मग त्यांना नाही दिला तर आपण घेऊ. ब्रह्मदेव जरा हुशार, 4 डोके आणले. ब्रह्मदेव हुशार आहे तर त्यानं विचार केला का हे लेखाचे देव जे होते हे यांचा बुद्धी वापरली नाही यांनी, आपण बुद्धी वापरू. काला कोणाला भेटतो? गोपाळांना. आपण गोपाळ बनून जाऊ. गोपाळ दिसू लागले, असायला गोपाळ नव्हता. तेच अशीच फाटकी चड्डी घातली, असेच लंबे केस सोडले, आणि असंच करून समोर हात करू लागला. आता तो देवच होता. देवानं काय केलं, हा समोर आला का देव दुसरीकडे तोंड करे, अजून इकडून समोर आला का अजून इकडं समोर करे, अजून इकडं आला का तिकडं करे. देवाला वाटलं गर्दी आहे म्हणून, ब्रह्मदेवाला वाटलं गर्दी होती म्हणून असं करून राहिलं असं मला वाटते, पण गर्दी नाही, हे तर दर्दी दिसते. मग ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की काला मिळून नाही राहिला. मग अहंकारी माणसाचं कसं असते माहित आहे, आपल्याला नाही तर कोणालाच नाही, आपल्याला नाही तर कोणालाच नाही, कालाच बंद पाडायचा. मग काला बंद पाडण्याकरता त्यानं एक लीला केली. आणि एक येणे नव लाव केला, आणि एक येणे नव लाव केला, आणि एक येणे नव लाव केला. काला वाटिता विधाता ठकविला, काला वाटिता विधाता ठकविला, काला वाटिता विधाता ठकविला, काला वाटिता विधाता ठकविला. भाग न देता गोवळ वस्त्र घेऊन गेला, भाग न देता गोवळ वस्त्र घेऊन गेला, भाग न देता गोवळ वस्त्र घेऊन गेला, भाग न देता गोवळ वस्त्र घेऊन गेला. आपण चिते होऊन आठेला हो, आपण चिते होऊन आठेला हो, चिते होऊन आठेला हो, आपण चिते होऊन आठेला हो. ऐसा गौरवीचा बोलती परस्परे, 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 ऐसा गौरवीचा बोलती परस्परे. फार सुंदर गौरव आहे निळोबारायांच्या. निळोबाराय म्हणतात, आपण अनेक एक येणे नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला. ज्यानं सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे त्या ब्रह्मदेवाला सुद्धा कृष्ण परमात्म्यानं काला दिला नाही. मग ब्रह्मदेवाला वाईट वाटलं, भाग न देता गोवळ वस्त्र घेऊन गेला. मग त्यानं काय केलं, किडनॅपच केले सगळे. किडनॅप, अपहरण तिथून सुरू झालं. पण पहिले काय केलं, पहिले त्यानं ते गायी दूर करून टाकल्या. मग त्या गायींना पाहता पाहता गोपालही तिकडे गेले. गोपाल तिकडे गेले, जसे गोपाल तिकडे पोहोचले यानं गोपालही किडनॅप केले. आता गोपाळही नाही, गायी नाही. आता याला वाटलं आता हा कृष्ण्या एकटा कसा काय काला करत, एकटं कसं काय शक्य आहे. कीर्तन आहे, कीर्तनकार एकटा किती मोठा असेल काही असेल, काय करून एकटा टाय वाजवल, पकवाज वाजवल, विना वाजवल, लागलच नाही याच्याकरता. मग काला एकात होतो का, कमीत कमी दोघं तर लागल. इथं यानं फक्त कृष्णच ठेवला. मग याला समाधान काही झालं नाही.
याला वाटलं काला बंद झाला, म्हणून तो काला बंद झाला का नाही हे पाहण्याकरता डबल आला. डबल आला तर गायी होते आणि गोपाळही होते. याला वाटलं लेकरू जन्माला यायला कमीत कमी 9 महिने तर लागते, डबल लेकरं कसे काय आले इथं? हे आले कसे काय इथं? कृष्ण परमात्मा स्वतः गोपाल बनला, गायी बनला आणि 1 वर्षापर्यंत ते सगळं जसंच्या तसंच चालू राहिलं. ब्रह्मदेवाच्या नंतर लक्षात आलं आणि ब्रह्मदेवाच्या लक्षात आल्यानंतर विष्णूपाशी गेला, म्हणे माझं एकही डोकं चालून नाही राहिलं, 4ही फेज उडाले, हे असं कसं होऊ शकते? विष्णूनं सांगितलं, म्हणे ज्याची परीक्षा घेण्याकरता गेला ना तो पप्पा आहे तुझावाला, तुझ्या लक्षात नाही आलं. कोण आहे हा कृष्ण? जगाचा हा बाप, तुझाही बाप आहे ब्रह्मदेवा. आणि म्हणून कृष्ण ब्रह्मदेवाला कळला नाही. बघा फार सुंदर अजून एक दुसरा काल्याचा अभंग आहे. नवला केवळे केवळे, नवला केवळे केवळे, नवला केवळे केवळे, नवला केवळे केवळे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवळे केवळे, नवल केवळे केवळे. नकळे कानोबाचे कोडे, नकळे कानोबाचे कोडे, देव कळत नाही, सामान्यांना कळत नाही. कधी कळेल? कधी कळेल? महाराज तुम्ही सांगितलं ब्रह्मादिका न कळे खोड, ते हे आकळ धरी येली. कोणाला लक्षात येते हो? हे इतकं सोपं आहे का? किती कथा ऐकल्या म्हणजे कळते? किती कथा आहे, किती सप्ते केले म्हणजे कळल? आपला 37वा आहे ना, 3 तप झाले, 36 होऊन गेले, 37वं वर्ष लागलं. भाग्यवान होतो आपण, एवढ्या वर्षाची आपल्याला भगवंताची साधना करण्याकरता वेळ मिळाला. पण देव कळला असं कोण म्हणू शकतो? कोण सांगू शकतो? कोणीच सांगू शकत नाही. मग कळत नाही का? कळत नाही का? कळतो ना. कधी कळतो माहित आहे? जेव्हा त्याची इच्छा होते तेव्हा कळतो. विठ्ठला विठ्ठला. तुका म्हणे जरी दाविसी आपणा, तो जेव्हा दाखवतो, तो जेव्हा कृपा करतो तेव्हा तो करतो. माझी एकच विनंती आहे, देव कळावा, परमार्थ करावा असं जर वाटत असेल ना, देवाची कृपा संपादन करा. आणि देवाची कृपा एकाच साधनानं मिळते. एकच साधन, एक तत्वनाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. आणि आपलं त्याच्याचकडे दुर्लक्ष आहे. सगळ्यात मोठं दुर्लक्ष आपलं त्याच्याकडे आहे. मला हा सांप्रत काळाच्या दृष्टीने एक सांगायचं आहे, कोणत्याच वारकरी संतांनी तुम्हाला दुसरं कोणतं साधन सांगितलं? आपला अधिकार ओळखला त्यांनी. बाकीची साधनं काही नाहीत असं त्यांचं मत नाही. बाकीचं साधनं करू नका असं त्यांचं मत नाही. पण आपली त्याच्याकरता योग्यता नाही. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर ओवी आहे. बदाम आहे, काजू आहे, किसमिस आहे, अंजीर आहे, मनुका आहे, सगळं आहे. हे सगळं चांगला आहार आहे. पण कोणाकरता? पचनशक्ती असेल तर. जे सायासे स्तन्य सेवी, ते पंचपक्वाने केवी जेवी. अरे जे मोठ्या कष्टानं आईचं दूध पितात तेही कधी कधी पचण्याकरता अडचण येते, त्यांच्याकरता हे आहे का? आपल्या सगळ्यांकरता एक सगळ्यात महत्वाचं, आपण 37व्या वर्षामध्ये पदार्पण करून राहिलो. 37व्या वर्षामध्ये मी तुम्हाला प्रमाण बोलून जातो तसं सांगत नाही.
उपनिषदी सांगते हरेर नामेव 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 मम जीवनम कलो नास्तेव 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 गतिरन्यथा. भागवत सांगते कृते यत धायतो विष्णू त्रेतायाम यजते मखा द्वापारे परिचर्यानाम कलोत धरी कीर्तना. रामायणही सांगते यह कलिकाल न साधन दुजा जोग यज्ञ जप तप व्रत पूजा राम ही सुमिरही गाव ही राम ही संतत सुनिये राम गुणग्रामही. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज किती यानं सांगतात योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म एकच करा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कलियुगामध्ये करावे कीर्तन, हे नारायण, हे इष्टभेदी, हे नारायण. कलियुगामध्ये करावे कीर्तन, हे नारायण, हे इष्टभेदी, हे नारायण. तुकाराम महाराजांचं सांगणार होतो पण धनंजय महाराजांना चांगलं म्हणून सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन अवघ्या वाटा झाल्यासी न कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. कित्येक प्रमाण तुम्हाला सांगून जातो. बरं इतकी सगळी प्रमाण आपण ऐकतो वाचतो सगळं करतो पण नामस्मरण करत नाहीत करत. मी पाहिलं खूप काळजीपूर्वक पाहिलं. अजून एक वाक्य बोलून जातो कदाचित राग येऊ शकते पण येऊ द्या आपल्याला काय सोयरिका करायच्या येऊ शकते. तुम्हाला नाम आवडत नाही तुम्हाला देवाचं भजन आवडत नाही तर तुम्ही कोण आहात मी म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहे नामासी विन्मुख तो नर देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड लागे. हे कशाचं लक्षण आहे. हेच पाप आहे आणि आज दुर्दैवानं असं म्हणावं लागते आज जास्तीत जास्त कथा कीर्तनाच्या माध्यमातून हेच पाप घडून राहिलं. म्हणून कथा कीर्तन ऐकूनही नरकाला जावं लागू राहिलं. तुकाराम महाराजांचे फार गोड शब्द आहे उभ्या बाजारात हे तो नाम पंढरीनाथा, हे तो नाम पंढरीनाथा, हे तो नाम पंढरीनाथा, पंढरीनाथ उभ्या बाजारात देवाला ते आवडत नाही. आपण जे करतो ते देवाला आवडत नाही. अरे ही साधनं त्याचीच आहे. तुकोबारायांनी काहीच केलं नाही. तुकोबाराय म्हणतात मी नामस्मरण केलं कोणी काय केलं मला माहित नाही मी कीर्तनाशिवाय दुसरं काहीच नाही केलं. आम्ही तेच करतो. तुकोबारायांना पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी आम्हाला तर स्वप्नातही येत नाही. की कोणाकोणाच्या अंगात कसं आहे ते काय मी कसा काय कळत नाही मला. स्वप्नातही येत नाही कारण आपला हेतू दुसरा आहे. आमचं कीर्तन देवाला आवडलं पाहिजे ही आमची इच्छा नाही. आम्हाला काही नाही. बरोबर महाराज नामदेव महाराज आम्ही कीर्तनकार लोक ज्यांना कीर्तन कसं करत असतात काय असते हे ज्याला काहीच माहीत नाही काहीच संबंध नाही ते जे म्हणतात ना तसं आम्ही कीर्तन करतो. किती आपलं विचित्रपणा आहे बघा बरं. कोणीतरी कीर्तनकारानं म्हणावं वा महाराज तुम्ही छान बोलले
पण कोणीतरी कोणी येतो. आमचे तर कुठं कुठं दुर्दैव आहे. तसं माझ्या वाट्याला जास्त येत नाही. एखादा पिणारा येते माझ्यापाशी, काय महाराज बोलले तुम्ही, ते वास येते. बरं झालं ते कानातून घुसत नाही, नाही ते इकून निघाला तर आफत, महाराज घेऊन आलते का. काय विचित्र परिस्थिती निर्माण. कसा देव कळेल हो, कसा धर्म कळेल, देवधर्म कसा कळेल सांगा ना. ते कळण्याकरता जी तात्विक भूमिका पाहिजे, एक गोष्ट लक्षात घ्या, कळणं फार महत्वाचं. ओळखीला हरी धन्य तो, देवाची ओळख झाली पाहिजे. आणि ती ओळखच होऊन नाही राहिली. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जर काही असेल तर एकच आहे, अहंकार. दुसरी कोणतीच अडचण नाही, एकच अडचण, ब्रह्मदेवाचा अहंकार आढावा आला. मी त्या दिवशी एक फार चांगलं वाक्य वाचलं होतं. मैंने आईना साफ किया तो मैं नजर आया, मैंने आईना साफ किया तो मैं नजर आया, और मैंने मुझको भी साफ किया तो हे भगवान तू नजर आया. हा गेला पाहिजे, हा अहंकार गेला पाहिजे. आणि हा अहंकार गेल्यानंतर देवानं दोन कामं केले. कृष्णानं अवतार घेऊन दोनच काम केले. दोन काम कोणते केले? राक्षस मारले. जे स्वतःला मोठे मोठे समजत होते ना, त्यांचा अहंकारही मारला. इंद्राचा अहंकार मारला गोवर्धन पूजेच्या माध्यमातून, आणि या लीलेच्या माध्यमातून ब्रह्मदेवाचा अभिमान कमी केला. ब्रह्मदेवाला कळलं नाही. कशामुळं नाही कळलं? अहंकारामुळं नाही कळलं. आणि आमचा तोच अहंकार आहे, मी कोण आहे, मी कोण आहे. बरं, ज्यानं करावं त्यानं काहीतरी असेल तर करावं तरी. इथं तर चहापेक्षा कॅटल्या गरम झाल्या. कोण आहे तुम्ही? हु आर यू? कोण आहे? आपलं काय मोठेपण आहे? मी या मोठ्या मोठ्या लोकांचं चरित्र वाचतो तेव्हा मला फार विचार पडतो. एकदा आद्य जगद्गुरु शंकराचार्य समुद्राच्या काठावर बसले होते. आणि समुद्राच्या काठावर बसल्यानंतर मग काही स्तुती करणारे आले, त्यांचे शिष्य. आणि शिष्यापासून सावधान राहावं लागतं. आणि शिष्यानं सांगितलं, म्हणे आज दोन समुद्र एकमेकाच्या समोर बसले. एक म्हणे पाण्याचा समुद्र आहे आणि एक ज्ञानाचा समुद्र आहे. आता कोणी आमच्यासारखं असतं तर बरं वाटलं असतं आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढणं. पण आद्य जगद्गुरु शंकराचार्यांकडे तो दंड होता. तो दंड त्यांनी त्या समुद्रामध्ये बुडवला आणि त्याला सांगितलं, या काठीला जितकं पाणी लागलं ना, जगामध्ये जितकं ज्ञान आहे ना, त्या काठीला जितकं पाणी लागलं तितकंच ज्ञान माझ्याकडे आहे, जास्त ज्ञान माझ्याकडं नाही. हे संत आहे. आणि त्या आद्य जगद्गुरु शंकराचार्याचे स्तोत्र किती आहे ते आपल्याला माहीत नाही. आणि आम्ही कमेंट कशावर करतो? हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर अवघड आहे हो, फार अवघड आहे. ते माझी एक क्लिप व्हायरल झाली, ते अमोल कोल्हेच्या संबंधामध्ये होतं, ते व्हायरल झाली. तर माझ्या हातात माळ असते त्याची, तर सवय पडली. काय करावं तर त्याच्याशिवाय करमत नाही. मला दोन गोष्टी पाहिजे, खिशात कमवा पाहिजे, हातात माळ पाहिजे. पैसे नसले तर काही काम नाही, कारण की पैशाचं काही काम नाही. चहा पित नाही आणि कुठं गेलं तर कोणाला मागितलं देऊन देते. म्हणून बाकी काही नसलं तर फरक पडत नाही. पण ती सवय पडली, हातात माळ नसली तर करमत नाही मला. मग ती माझी माळ अशी दिसली असेल, एकानं कमेंट केली त्याच्यावर, तुम्ही कोणत्या संप्रदायाचे आहे? लोक म्हणे गळ्यात माळा घालते, तुम्ही हातात काऊन घातली? विचारलं. आता कुठं कोणाला उत्तर देत बसावं? इतके सोशल मीडियावर उत्तर देत बसले तर अभंग कधी वाचायला वेळ भेटून मी दिलं नाही. पण ते आमचा एक जो चालवते ना, त्यानं त्याच्यावर लिहिलं, ते म्हणे महाराजाच्या हातात नेहमीच माळ असते. तू महाराजाला म्हणून राहिला तर तुझ्या गळ्यात माळ आहे का याचा एखादा फोटो पाठव. तुझ्या गळ्यात आहे का माळ, त्याचा फोटो पाठव. आमचं देवासोबत संबंध नाही, धर्मासोबत संबंध नाही, संस्कृतीसोबत संबंध नाही, आणि आम्ही कोणाला शहाणपण शिकवतो? मी बरेच लोक पाहिले, माझं बोलणं कधी कधी थोडंसं कठोर होते, पण मी काही त्याची काळजी करत नाही. दारू पिणाऱ्यानं, मांस खाणाऱ्यानं, व्यसन करणाऱ्यानं, माळ घालणाऱ्याला तो कदाचित एखाद्या वेळी चुकला जरी असेल ना, अक्कल शिकवू नका. लायकी नाही आहे आपली वेळी शिकवायची. तुम्ही हे सोडा, नीट वागा पहिले, काही गरज नाही आहे. कोणा सांगितलं तुम्हाला? अजून एक वाक्य बोलून जातो, पटलं तर बघा. इतरांमध्ये दोष दिसणं हाच सगळ्यात मोठा दोष आहे. इतरांमध्ये
दोष दिसणं हाच सगळ्यात मोठा दोष आहे. तुकाराम महाराजांना इतरांमधले दोष दिसले नाही. मी तव अनाथ, आता होते का ते? पण स्वतःवर घेतात, स्वतःचे दोष सांगतात, दुसऱ्याचे दोष नाहीत पाहत. आपल्याला सवय पडली. का कळत नाही आम्हाला? आमचा अहंकार. हा अहंकार मोठा आढावा येतो. ब्रह्मदेवाचा तोच अहंकार आढावा आला आणि म्हणून ब्रह्मादिका न कळे खोड ते हे आकळ धरिली. आणि त्या कृष्ण परमात्म्यानं वेगवेगळं चरित्र गोकुळामध्ये केलेलं आहे. आणि ते गोकुळामध्ये चरित्र करत असताना रांगता रांगता जे चरित्र केलं त्याच्यामुळं त्याला गोधनं राखण्याकरता जावं लागलं. मग ते गोधनं राखायला गेल्यानंतर त्यांच्यापाशी कोणतं साहित्य होतं दुसऱ्या चरणामध्ये? मोहरी बाबाई काठी, मोहरी बाबाई काठी, मोहरी बाबाई काठी, मोहरी बाबाई काठी, मोहरी बाबा वाहे काठी, मोहरी बाबा वाहे काठी, मोहरी बाबा वाहे काठी, मोहरी बाबा वाहे काठी. दावे पाठी गायचे, दावे पाठी गायचे, दावे पाठी गायचे, दावे पाठी गायचे. मोहरी बाबा वाहे काठी, मोहरी बाबा वाहे काठी, मोहरी बाबा वाहे काठी, मोहरी बाबा वाहे दुसऱ्या चरणामध्ये सांगतात गायी राखत असताना काला त्यांनी केला, तो काला ब्रह्मदेवाला दिला नाही, स्वर्गातल्या देवांना दिला नाही. आणि त्याच्यामुळं त्यांना तो कळू शकला नाही. त्यांचा अभिमान मारला. पण ते गायी राखत असताना त्यांनी काय केलं? काही गोष्टी सोबत ठेवल्या. मोहरी पावा वाहे काठी, धावे पाठी गायीचे. सगळ्यात महत्वाचं पावा म्हणजे बासरी, पावा म्हणजे मुरली. आणि त्या मुरलीमध्ये काय? त्या मुरलीच्या, कृष्णाच्या मुरलीमध्ये सामर्थ्य होतं. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले. आहारे सावरिया कैसी वाजविली मुरली. फार गोड वाजवायचा, फार गोड वाजवायचा. तुम्ही विचार करा ना हो, आज फक्त साधी जर एखाद्यानं बासरी जरी आपल्याला टोन ऐकू आले तर किती गोड वाटते. वृंदावने वेणू कवनाचा मायवाने, वृंदावने वेणू कवनाचा मायवाने, वृंदावने वेणू कवनाचा मायवाने, वृंदावने वेणू कवनाचा वेणु वाजे गोवर्धन वाजे, वेणु वाजे गोवर्धन वाजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, पसरोनी मयूर विराजे, पद पाला वासती यादव राजे, वृंदावने वेणु कवनाचा मायवाने, वृंदावने वेणु
वृंदावनाचा माय माझे वृंदावने वेणू गगनाचा वृंदावने वेणू गगनाचा आजही भागवतामधलं वेणुगीत बघा, काय तिच्यामधला भाव आहे. मला विस्तार करायचा नाही, मला फक्त एक सांगायचं आहे. तो कृष्ण त्या मुरलीला, त्या बन्सीला, त्या पाव्याला, त्या बासुरीला का जवळ ठेवतो, फक्त इतकंच सांगायचं आहे. देव तुम्हाला कळला पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये देवाची संगती आहे, म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये दुःख नाही. तुझी संगती झाली आमुची, नाही देखील येते मिळे भोग सुखाचे सोहळे. पण मग आपल्याला देवानं जवळ करावं याच्याकरता बासरी बना. तुम्ही म्हणसाल मग आता बासरी कसं बनाव, बासरी कसं बनाव. असं म्हणतात की बासरी करता जो वेळू वापरला जातो, जो बांबू वापरला जातो, त्याचं तर असं शास्त्र आहे म्हणते की ज्या तिथीमध्ये गाठ आहे ना, त्या तिथीला ते तोडतही नाहीत. अष्टमी गाठ आहे, सप्तमी गाठ आहे, तर त्या तिथीला ते तोडतही नाहीत, कारण की त्याच्यानंतर ती योग्य वाजत नाही, असं जुन्या जाणत्या लोकांचं मत आहे. वेणू बासरी मधुर कधी वाजते, जेव्हा त्याच्यामधल्या गाठी काढल्या जातात. आपल्या आतमध्ये किती गाठी आहेत आपला आपण बघा, किती गाठी आहेत, गाठीच गाठी आहेत. तुका म्हणे सोडिल्या गाठी, या गाठी सुटल्या पाहिजे. भागवतामध्ये तुम्ही नेहमी ऐकता की तो धुंदुकारी त्या बांबूमध्ये जाऊन बसला आणि मग रोज एक एक गाठ फुटत होती. आता त्याची फुटत होती, जाऊ द्या, त्याचा झाला तो गेलाही वर. आपल्या फुटून राहिल्या का नाही पहा, आपल्या फुटतात का गाठी, नाही फुटत. का नाही फुटत, या ग्रंथी ज्या आहेत. आणि गाठी जोपर्यंत फुटल्या जात नाही ना, तोपर्यंत वागण्यामध्ये बोलण्यामध्ये मधुरता येत नाही. देव जवळ करतो, मधुरता आली पाहिजे, आणि याच्यावरून ओळख होते, याच्यावरून ओळख होते. रामायणामध्ये फार सुंदर वाक्य आहे सीतेच्या मुखामधून. जेव्हा रावण संन्याशी बनून आला ना, संन्याशी बनून आल्यानंतर त्याची भाषा पाहिल्यानंतर सीता माता बोलते, कह सीता सुन जती गोसाई, बोले हो वचन दुष्ट की नाही. कह सीता सुन जती गोसाई, बोले हो वचन दुष्ट की नाही. तुझं बोलणं संन्याशासारखं वाटत नाही, तुझं बोलणं संन्याशासारखं वाटत नाही. आपल्या वाणीवरून आपली ओळख होत असते. काय बोलतात हो तुकोबाराय, काय बोलतात ज्ञानोबाराय, काय बोलतात ज्ञानोबाराय, शिव्या देतात तरी लागत नाही, याला बोलणं म्हणतात. शिव्या दिल्या तरी लागल्या नाही पाहिजे. आपण इतकं गोड गोड बोलतो तरी लागते, किती सांभाळत सांभाळत बोलतो आपण तरी लागते. मी ज्ञानोबारायांचं तुम्ही बघा ना, म्हाताऱ्या लोकांना ज्ञानोबाराय बोलले महाराज. म्हाताऱ्या लोकांना काय बोलले, वडील कोणाला म्हणायचं ते सांगितलं. तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. मग त्याची लक्षण काय सांगितली, काय सांगितली, आई ओवी पाठ एखाद्याच्या, जयाचे आयुष्य धाकुटे आहे, बळ प्रज्ञा जिरोनी जाये, तया ते नमस्कारी ती पाये वडील मनोनी. आता हे म्हाताऱ्या लोकांकरता आहे. ह्याच्यात शब्द किती गोड वाटले, कोणाला लागतात का. जयाचे आयुष्य धाकुटे आहे म्हणजे अर्थ काय होते, तू लवकर मरणार, याचा अर्थ काय आहे, तुझं आयुष्य कमी, बळ प्रज्ञा जिरोनी, तुझ्यात ताकद नाही, तुझ्यात स्मरणशक्ती नाही. म्हणजे म्हणणं काय आहे, शब्द बघा किती गोड आहे. तुम्ही एखाद्याला म्हणा तू मूर्ख आहे, त्याला राग येतो, तू मूर्ख आहे त्याला राग येतो. पण तुम्ही त्याला म्हणा तुला कळत नाही, दोघाचाही अर्थ सारखाच आहे बरं. कळत नाही म्हणजे मूर्खच म्हणणं आहे, पण लागत नाही. असे शब्द जर वापरले ना, देव तुम्हाला जवळ करतो. विठ्ठला विठ्ठला कोणतरी कवळ नाही विठ्ठल जाणारे.
तर बासुरी बना. आपलं बोलणं असं असलं पाहिजे. वाणीनं आपली किंमत होते. बोले ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. अरे काय संतांचे शब्द आहे, ते संतांच्या शब्दावरून जीव ओवाळून टाकावं वाटतं. आणि त्या शब्दांमध्ये माधुर्य इतकं होतं, पांडुरंगाच्या मंदिरात कीर्तन करू दिलं नाही संतांना कार्तिकीच्या वेळेस. पण यांनी आंदोलन नाही केलं, आम्हाला आतमध्ये येऊ द्या, आम्हाला आतमध्ये येऊ द्या. ते म्हणाले, ज्ञानोबाराय म्हणाले, जाऊ द्या, आपल्याला भजनच करायचं आहे ना, आपल्याला कीर्तनच करायचं आहे ना, मग नाही मंदिरात येऊ देत, आपण वाळवंटात जाऊन कीर्तन करू. त्यांनी जाऊन वाळवंटात जाऊन कीर्तन करायला सुरुवात केली. आणि वाळवंटात जाऊन कीर्तन करायला सुरुवात केली. पांडुरंग परमात्मा विठीवरून उतरला आणि वाळवंटामध्ये जाऊन गेला. ताकद होती कीर्तनाची, ताकद होती कीर्तनाची. आजही ती परंपरा चालू आहे. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यामध्ये एकही कीर्तन पंढरपुरात होत नाही. सगळे कीर्तन कार्तिकेच्या वाळवंटातच होतात. आजही ते चालू आहे. काय ताकद काय होती त्याच्यामध्ये? त्या शब्दांमध्ये ताकद होती. कारण की प्रत्येक शब्दाचा जो भाव होता ना, तो केवळ देवासाठी होता. केली आटाआटी अक्षराची देवासाठी. सगळी आटाआटी आम्ही जी केली ती देवासाठी केलेली आहे. आणि ती बासरी त्याचंच प्रतीक आहे. मोहरी पावा वाहे काठी धावे पाठी गाईचे. आणि त्या गोपाळांवर किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. तिसऱ्या चरणात उचिष्ट जे नलभे देवा देवाला भेटला नाही. उच्छिष्ट जेन लभे देवा ते हे सदैव गोवळ्या. त्या गोपाळांना सतत भेटले. किती भाग्यवान आहे, किती भाग्यवान आहे. देव सतत त्यांच्या सोबत राहतो. त्या गवळणी किती भाग्यवान आहे. आपल्यापाशी सगळं काही आहे, पण हा देव आपल्या जवळ यायला पाहत नाही. हा देव जाऊ द्या ना. माणसं, मी कालच सांगितलं ना, माणसं जवळ येत नाही, देव कुठून येईल. माणसं आपल्याला पाहून साईड मारतात ना. आपण रस्त्याने दिसलो का दुसऱ्या रस्त्याने जातात ते. माझी अजूनही तरुण मुलांना, आज कमी आहेत जरा, पण तरी ऐकू जात असेल तर एक विनंती आहे. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहताना एखाद्या पोरीनं जर तुम्हाला पाहून रस्ता बदलवला ना, तर समजा ती तुम्हाला कुत्र समजते. पण एखाद्या पोरीनं जर तुम्हाला पाहून जर ती आली ना, तर समजायचं तुम्हाला ती छत्रपतीची वंशज समजते. कारण की माझा भाऊ छत्रपती शिवाजी महाराजांसारखा इथं असेल तर कोणी मला हात लावणार नाही, हा विश्वास तिला वाटतो. आणि वाटला पाहिजे. तोच किंमत आहे, तोच किंमत आहे. आपलं जीवन तसं बनलं पाहिजे, तेव्हा आपण खरे पाईक होऊ या विचाराचे. मी त्या कोणत्या तरी एका न्यूज चॅनलला ती स्टोरी वाचली होती एक. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा मुंबईमध्ये दंगे झाले आणि दंगे झाल्यानंतर मुंबईतल्या दंग्यामध्ये सगळीकडे वातावरण फार विचित्र झालेलं आहे. दोन धर्मामध्ये जे दिसलं त्याला मारायचं, जे दिसलं त्याला त्रास द्यायचा, असं वातावरण सगळं. आणि तशामध्ये एक मुस्लिम मुलगी त्या मुंबईच्या याच्यामध्ये रस्ता चुकली. आणि रस्ता चुकल्यानंतर त्या वातावरणामध्ये तिला घाबरू लागली की अरे मला जर कोणी पकडलं तर मी आता वाचणार नाही, मला आता कोणी सोडणार नाही. अशीच ती धावत धावत जात असताना एका घरापाशी थांबली आणि त्या घरामध्ये आत पाहिलं तिनं. आणि पाहिल्यानंतर त्या घरामध्ये गेली. घरामध्ये गेली, तो घरामध्ये एकटाच पोरगा होता. आणि एकटाच पोरगा असताना तो पोरगा म्हणू लागला, म्हणे तू माझ्या घरात कशी काय आली. तिनं सांगितलं, मैं मुस्लिम हूँ.
म्हणजे तरी तू माझ्या घरात कशी काय आली? हिंदूचं घर तर ओळखू येते ना, तू कशी काय आली? तिनं दिलेलं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांची काय ताकद होती हे सांगणार आहे. तिनं एकच उत्तर दिलं, ती म्हणे मी तुझ्या खिडकीमधून पाहिलं आणि तुझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो आहे. आणि ज्याच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो आहे तो परस्त्रीकडे, पर मुलीकडे वाईट नजरेनं पाहणार नाही. हा विश्वास आहे, हा विश्वास आहे. याला आयुष्य म्हणतात, याला अस्तित्व म्हणतात, याला जीवन म्हणतात. देव का कळत नाही हो आपल्याला? देव आपल्या सोबत का राहत नाही? तीनच गोष्टी आपल्यामध्ये नाही. मी आता तुम्हाला देव कळत नाही, देव कळत नाही सांगून तर चाललो, पण देव म्हणजे काय? तीन गोष्टी महाराज बघा. पटेल तर नोंद करून ठेवा, देव म्हणजे पवित्रता. फक्त याची नाही बरं, आमचं हेच पवित्र राहिलं, आता हेच चांगलं आहे, आतमध्ये काही नाही, आंतरबाह्य पवित्रता. मी कालही ओवी बोलून गेलो, आज हिंदी शब्दामध्ये सांगतो तुम्हाला. तुमचं लेवल काय आहे याला काही महत्व नाही, लेवल काय आहे याला महत्व आहे. गोपाळांची गवळणीची लेवल महत्वाची होती. आम्ही स्वतःला ज्ञानी म्हणून घेतो, पण त्या ज्ञानाचा आम्हाला अनुभव होत नाही. त्या गवळणीला प्रसाद आहे, त्या गोपाळांना प्रसाद आहे, कारण की त्या खऱ्या ज्ञानी आहेत. अभंग बोलून जाऊ. ज्ञानाचं लक्षण काय माहित आहे? ज्ञानेश्वरीची 7व्या अध्यायातली ओवी वाचा. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, मनोनी भक्ता माझी राव, ज्ञानिया तोची. हे ज्ञानाचं लक्षण आहे. आणि त्या गवळणी त्याच्यामध्ये बसतात, कारण की त्यांना सगळीकडे देवच दिसतात. कहा पगदालू देखे अनेरा, कहा पगदालू देखे अनेरा, पगदालू देखे अनेरा, पगदालू देखे अनेरा, देखे तो सब वही ने तेरा, देखे तो सब वही ने तेरा, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, देखे तो सब वही ने तेरा, देखे तो सब वही ने तेरा, कान्हा रे मन मोहन लाल, कान्हा रे मन मोहन लाल, मोहन लाल. अर्थ काय आहे? हिंदुस्थानी पद. कहा पगदालू देखे अनेरा, देखे तो सब वहीने, हे समस्त ही श्री वासुदेव. म्हणून उच्चिष्ट जे न लभे देवा, ते सदैव गोवळ्या. ते दिलं त्या गोपाळांना दिलं. बरं काय चांगले होते हो? गवळीयाची ताक पिरे कोण पोरे, यमुनेच्या डोहावर आंघोळ करायची. त्याच्यापाशी काय पेस्ट होतं का ब्रश होता? काय साधी गवळ्याची पोरं बिचारे. पण जे ब्रह्मदेवाला भेटलं नाही, ब्रह्मदेवापाशी एवढी मोठी सत्ता आहे, इंद्रापाशी एवढं मोठं वैभव आहे, पण त्यांना दिलं नाही आणि ते या गोपाळांना दिलं, त्या या गवळ्यांना दिलं. कारण काय होतं? त्यांचं एकच कारण होतं, ते भाग्यवान होते. सदैव शब्दाचा अर्थ होतो सतत ज्यांचं दैव सोबत आहे ते सदैव. आणि कोण आहे सदैव? बोलून जाऊ प्रमाण. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, 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 सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे, सदैव तोची हरिरंगी नाचे, सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे, सदैव हरिरंगी नाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. गोपाळ सतत भगवंताचं स्मरण करतात, म्हणून सदैव आहे. सतत स्मरण. त्याच्यासारखा भाग्यवान, त्याच्यासारखा दैववान कोणी नाही जगामध्ये. का तो काला त्यांना आहे?
आपण कधी कधी करतो, कधी 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 कधी. संतांचा अनुभव आहे की जर तुमचं स्मरण जर तुटलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये दुःख नाही. सदा नामघोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो. आपल्याकडं का नाही? आपलं सदा नसते ना, कदा कदाच असते. म्हणून यम आपल्याला गदा गदा हाणतो. आपलं कुठं सदा सदा नाही ना आपलं आलं. म्हणून मी कालही बोलून गेलो, अभंगाच्या अर्थाकडे जरा लक्ष द्या. अभंगाच्या अर्थाकडे लक्ष द्यायची सवय लागली ना, जीवनाला अर्थ निर्माण होईल. त्याच्याशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाही. उच्चिष्ट जे न लभे देवा ते हे सदैव गोवळ्या. आणि हे जे उच्चिष्ट वाटणारा जो होता तो कोण आहे? शेवटच्या चरण. तुका बदधारी गोडी तुका बदधोरी धारी तुका बदधोरी धारी तुका बदधोरी धारी तुका बदधोरी धारी कृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे, हे जे केलं हे कोण आहे? तुका म्हणे जोडी झाली ते माऊली आमची. तोच आमची माऊली आहे, जी कुठं उभी आहे? विठेवरी ज्याची तीच माऊली. तोच म्हणजे कृष्ण, तोच म्हणजे राम. आता लोक काही सांगतात. ते कोणीतरी एक मधात मी वाचलं, काय नाव होतं गड्या त्याचं, पाटणकर का काहीतरी होता कोणीतरी, त्यानं सांगितलं म्हणे हे जे भगवान पांडुरंग आहे ना, हे पांडुरंग म्हणे देवताचा अवतार नाहीतच. का नाही? तर त्यांनी सांगितलं म्हणे पांडुरंगाच्या हातामध्ये शस्त्र, प्रत्येक देवाच्या हातामध्ये शस्त्र आहे, पण पांडुरंगाच्या हातामध्ये शस्त्र नाही. म्हणून म्हणे हे विष्णूचा अवतार. कारण की विष्णूच्या प्रत्येक अवताराच्या हातामध्ये काय आहे? शस्त्र आहे. आणि यांच्या हातामध्ये नाही, म्हणून हे पांडुरंग. बरं, यानं काही गाथा वाचला, ज्ञानेश्वरी वाचली, काय वाचली? पांडुरंग ब्रह्मच आहे. तुकोबा यांचे शब्द बघा, विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे शब्द नाईकावे, हो का आधी करून एक. कोणीही असो, जो देवाला पांडुरंगाला ब्रह्म म्हणत नाही, पांडुरंगाला ईश्वर म्हणत नाही, याचं सगळ्याचा अर्थ आहे
शंख, चक्र, गदा, पद्म हे का हातात आहेत? प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे. मला आता तितका वेळ नाही सांगायला. प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे. कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये सुदर्शन. सुदर्शन याचा अर्थ काय आहे? सु म्हणजे चांगलं, दर्शन. अज्ञानाच्या पासून जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर त्याच्याकरता सुदर्शन लागते. आपल्याला दर्शन असतं कळलं नाही. रोज आपण आरती म्हणतो पांडुरंगाची, दर्शन हेळा मात्रे झाली का? दर्शन घेतलं नाही का? दर्शन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. आपण जे करतो ते वंदन आहे. आपण जे करतो ते वंदन आहे. दर्शन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, आणि ज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन आहे. अरे ते जरी वापरलं नसेल, गीतेच्या युद्धामध्ये जे अर्जुनाला दिलं ते काय आहे? काय आहे? कोणाकोणाला समजत नाही. त्या गांधारीनं म्हटलं का तुझ्या मनात आलं असतं तर तू युद्ध थांबवू शकला असता. आता कृष्णाने युद्ध थांबवलं का वाढवलं? काय मत आहे तुमचं? काय मत आहे? युद्ध करायला लावलं त्यानं. युद्ध करायला लावलं. आम्ही कधी कधी म्हणत असतो वारकऱ्यांना जेव्हा वेळ येईल ना, पताका जे आहे ना त्या खाली करायला शिका. त्याची वेळ येणार आहे. त्याची वेळ येणार आहे. तुमच्या पताक्या फक्त अशा उभ्या राहून चालणार नाही, त्याला उलट्या करायची वेळ येणार आहे. आणि आपल्याला ती कधी येईल हे सांगता येत नाही. मला एक चरित्र पटत नाही. एकनाथ महाराजांच्या अंगावर यवन थुंकला. 108 वेळा थुंकला. ऐकलाय आपण सगळ्यांनी. आपण सगळ्यांनी ऐकलं ना. मग आम्ही काय सांगतो, काय एकनाथ महाराज शांती ब्रह्म होते. यवन 108 वेळा अंगावर थुंकला तरीही एकनाथ महाराजांची, ते बरोबर आहे, ते जाऊ द्या विषय. पण त्या टाइमला एकनाथ महाराज भागवतकार. काशीमध्ये कोणत्याच मराठी ग्रंथाला महत्त्व दिलं जात नाही, पण नाथ बाबाच्या एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. पण मला एक गोष्ट त्याच्यामध्येच विचारायची आहे, त्या काळामध्ये कोणी ब्राह्मण नसल का तिथं? जर एक यवन 108 वेळा नाथ महाराजांच्या अंगावर थुंकून राहिला तर बाकीचे काय करत होते? करत काय होते? याच्याकरताच सांगितलेलं आहे, भले तरी देऊ कासेची नाठाळाची माती. तेच पताक्याच्याच काठ्या उलट्या करायच्या. विठ्ठला विठ्ठला कुंडली गवळला हरी विठ्ठल. तुका म्हणे जोडी झाली ते माऊली आमची. हा ते सांगतो. तीन गोष्टी सांगायच्या. पवित्रताच सांगून राहिलो पहिले. असे श्रोते पाहिजे. त्यांना वाटलं मी सोडून दिलं का? नाही सोडलं मी. 3 गोष्टी आहे माझ्याकडे, लक्षात द्या. मी एक सांगितली होती पवित्रता. माझा विषय चालू होता ते माऊली आमुची. पण ती पवित्रता असताना वागण्यामध्ये एक पाहिजे, आणि ते पाहिजे प्रामाणिकता. पवित्रता आहे पण प्रामाणिकता दिसत नाही, आणि ती प्रामाणिकता सांगितलेली आहे. तुम्ही व्यवहार करा, हरकत नाही, पण व्यवहार करत असताना जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, हीच प्रामाणिकता आहे. पवित्रता प्लस प्रामाणिकता, आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं प्रसन्नता. त्यांनी नोटही करून घेतलं म्हणून तुम्हाला असं ऐकलं पाहिजे, बरं वाटते असं कोणी विचारलं तर. माझ्या कीर्तनात सूट आहे बरं काही विचारायला, पण मला येत असेल तर उत्तर देईल. हो का? अरे वा वा. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे शब्द बाबा माझे नाहीत, हे मोरारी बापूंनी सांगितले होते. पवित्रता प्लस प्रामाणिकता प्लस प्रसन्नता इज इक्वल टू परमात्मा. तोच प्रसन्नता म्हणजे आनंद. प्रसन्नता म्हणजे आनंद. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी परमार्थाची व्याख्या सांगितली. प्रसन्न चितेन परमात्म दर्शनम. तो म्हणजेच आनंद, तो म्हणजेच
हर्ष वेगळा आणि आनंद वेगळा. असे असले तर मग हे सांगता येते. हर्ष वेगळा आणि आनंद वेगळा. हर्ष कधीतरी शोकामध्ये परिवर्तित होतो, आनंद कधीच शोकामध्ये परिवर्तित होत नाही. आणि एक गोष्ट बघा, बाकी सगळ्या धर्मामध्ये भांडणं असेल पण आनंदाकरता कोणी भांडत नाही. आनंद प्रत्येकाला पाहिजे, आनंदाला कोणीच विरोध करत नाही. आणि तो आनंद म्हणजेच देव. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय, तो आनंद म्हणजेच देव. आणि तुका म्हणे जोडी झाली ते माऊली आमुची, तोच देव तिथं उभा आहे. जो तुमच्या गावामध्ये उभा राहिला इथं, तोच देव आहे. पण मग त्या देवाचं काही चरित्र ऐकायचं असतं काल्याच्या कीर्तनामध्ये. आणि मग काय झालं, कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला. त्यानं पहिला नारळ फोडला पुतनेवर. पुतनेवर पहिला नारळ फोडला. तेव्हा पुतनेच्या पहिले एक लीला केली होती त्याने. भगवान भोले बाबा त्यांचं दर्शन घेण्याकरता आले. नारदानं फिरता फिरता सांगितलं, म्हणे तुम्ही ज्यांचं भजन करता, तुमचं आराध्य गोकुळामध्ये अवतरित झालेला आहे. गोकुळामध्ये अवतरित झालेला आहे. आणि मग त्याला पाहण्याकरता भोले बाबा निघाले. आणि निघाले वेश लपवला. आपण कुठं मोठ्या ठिकाणी चाललो तर जसे नसतो चांगले होऊन जातो. मोठे माणसं अशी असतात, मोठे पण लपवतात. मोठे पण लपवणं म्हणजेच लहानपण देगा देवा आहे. आणि जे मोठे पण लपवते तेच मोठे होतात. मज पामर आहे हे मोठे पण लपवणं आहे. हे मोठे पण लपवता आलं पाहिजे. शंकरानं मोठे पण लपवलं आणि भोले बाबा आले इथं. आणि आल्यानंतर सगळे जण म्हणू लागले, बोले बाबा कहाँ से आए हो, कहाँ से आए हो? बोले काशी से आया हो. क्या करते हो? ज्योतिष्य कहता हो. बोले हमारे नंद जी के घर पर काना भयो है, उसका भी ज्योतिष्य कहिए. द्वादशीच्या दिवशी आले, अष्टमीच्या दिवशी कृष्णाचं प्रागट्य आहे, चतुर्दशीच्या दिवशी पुतना, आणि त्याच्या पहिले भोले बाबा आले. आणि आल्यानंतर नंदाच्या वाड्यामध्ये नेलेला आहे. आणि नंदाच्या वाड्यानंतर नेल्यानंतर यानं सांगितलं होतं नंदबाबांनी की अपरिचित माणसाच्या समोर बाळाला न्यायचं, अपरिचित माणसाच्या समोर न्यायचं नाही. भोले बाबा कशासाठी आले? त्यालाच पाहायला आले. आणि यशोदा आणत नाही. यशोदा आणत नाही. भोले बाबा म्हणतात, ए बोले मैया जिसका भविष्य देखना है उसे तो लाओ. बोले भाई बाबा जितनी चाहे उतनी दक्षिणा लो, लेकिन उसे हम लाएंगे क्योंकि उसके पप्पा ने मुझे कह के गए हैं कि उसको अपरिचित आदमी के सामने लाना नाही. आणत नाही. भोले बाबा मनातल्या मनात म्हणू लागले, म्हणे त्याच्यासाठी मी सगळं करून आलो आणि तुम्ही आणत नाही, मग मी काय तसंच वापस जाऊ का न पाहता? पण या यशोदेच्या काही मैत्रीण होत्या. ते मैत्रिणी जे होत्या ना ते आल्या. त्याच्यात एक होती BA-LLB. ते म्हणे तुम्ही संन्यासी आहे ना? म्हणे हो. मग तुम्ही संन्यासी आहे तर तुम्हाला दुसऱ्याचे लेकरं पाहायचा हरिक काऊन येऊन राहिला? काय काम आहे तुम्हाला पाहायचं? दाखवत नाही. यशोदा म्हणते बिलकुल आणत नाही, आणत नाही. मग कृष्ण परमात्म्याचा धावा केला भोले बाबांनी. अरे भोले बाबा आपको देखने के लिए आया हूँ, आपका बाल स्वरूप का दर्शन करना है और आप वो है कि दर्शन नहीं दे रहे हो. काय केलं? कृष्णानं माया निर्माण केली आणि ती माया एका गवळणीचं रूप घेऊन आली. आणि ती यशोदेला म्हणते, म्हणे यशोदे अगं मोठे संन्यासी आहेत, मी यांना काशीमध्ये भेटली होती, मी यांना काशीमध्ये भेटली होती. ती यशोदा काय म्हणते? बोले बाबा काशी में तो विश्वनाथ है ना. तो बोले विश्वनाथ का ही दर्शन कीजिए ना, इसका क्यों दर्शन करते हो? भोले बाबा म्हणू लागले, मी त्याला नेहमीच पाहतो. मनातल्या मनात म्हणे मी तेच पाहो. त्याचं कुठं दर्शन? मला कानाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि कृष्ण बघा, कृष्ण शब्दाचा अर्थच आहे आकर्षक, कर्षती. जगाला आजही आकर्षित केलेला आहे. आजही कृष्ण बघा तुम्ही, आजही सगळ्यात जास्त कथा कोणत्या आहेत? भागवत कथा. किती दिने दिने नवम नवम, पदे पदू स्वादू स्वादू, ऐकावंच वाटते, ऐकावंच वाटते, ऐकावंच वाटते. एक पिक्चर माणूस 2-3दा पाहिल, नंतर पाहत. पण आजही भागवत कथा चालू आहे, आजही रामकथा चालू आहे. कारण काय आहे? पदे पदू स्वादू स्वादू आहे, दिने दिने नवम नवम आहे. तुम्हाला फक्त घेता आलं पाहिजे, किती काही घेता येते त्याच्यात. आणि त्या कृष्ण परमात्म्याला पाहिलं. भोले बाबा तिथंच राहिले. यशोदा मातेला
बऱ्याच अशा लीला दाखवल्या, यशोदा मातेला कळत नाही. मग यशोदा मातेला एक लीला दाखवली. सगळे गोपाळ जे होते ना, ते सगळे गोपाळ जमा झाले आणि त्यांनी विचार केला की याचाच सगळेजण लाड करतात, याचा सगळेजण लाड करतात, आपल्याला कोणी जवळ करत नाही. मग एक काम केलं पाहिजे, काय? गट फोडा लागते. गट फोडल्याशिवाय काही आपलं दुकान चालणार नाही. मग यांच्या गटातला आपल्याकडे एक घ्यावं लागते. बलरामदादाच फोडला. बलरामदादा फोडला आणि बलरामदादाला घेऊन सगळे गोपाळ जे आहे ते यशोदा मातेपाशी गेले आणि यशोदा मातेला म्हणू लागले, म्हणे आई तुझा पोरगा खूप खोडेला आहे, खूप खोडेला आहे. आम्ही सांगतो चांगलं वाग, चांगलं वाग, चांगलं वाग, वागत नाही. म्हणे काय केलं त्यानं? म्हणे त्यानं माती खाल्ली. आणि म्हणे माती खाल्ली, माती खाल्ली. म्हणे माती खात असते का? खडू खाल्ला तर हरकत नाही, लेखन खाल्ली तर हरकत नाही. आता बंदच झालं ते. आता कुठं राहिलं खडू, लेखन, पाट्या? काही राहिलं नाही आता. म्हणे अरे माती खाल्ली, माती खाल्ली. कृष्ण चुपचाप बसलेला आहे. पण कृष्ण म्हणतो आई नाही, नाही ग आई, नाही खाल्ली माती, नाही ग आई, नाही खाल्ली ग माती, आई ग आई, नाही खाल्ली ग माती, आई ग आई, नाही खाल्ली ग माती, आई ग आई, नाही खाल्ली ग माती. बलराम दादा हो, बलराम दादा, बलराम दादा हो, बलराम दादा, बलराम दादा बोल 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 बलराम दादा, बलराम दादा बोल 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 बलराम दादा. नाही ग आई, नाही खाल्ली ग माती, आई ग आई, नाही खाल्ली ग माती, आई ग आई, नाही खाल्ली ग माती. हे बलराम दादा हो, बलराम दादा, बलराम दादा हो, बलराम दादा, बलराम दादा खोट बोलितो, खोट बोलितो बलराम दादा, बलराम दादा खोट बोलितो, खोट बोलितो बलराम दादा. आई ग आई, आई खाल्ली ग माती, 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 आई ग आई, आई खाल्ली ग माती. भागवतामध्ये श्लोक आहे, नाहम वक्षित वाणंब, नाहम भक्षित वाणंब, मी माती खाल्ली नाही. का खाल्ली? त्याची बरीच कारणं आहे, त्याचा विस्तार मांडायचा नाही. आणि कृष्ण परमात्म्याच्या खोड्या वाढू लागल्या, खोड्या वाढू लागल्या, इतक्या खोड्या वाढल्या. आणि मग खोड्या वाढल्यानंतर त्यांना जे त्यांचं मुख्य काम होतं ते काम करण्याकरता पाठवलं. कोणतं काम होतं? गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ सवंगडी वना. गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडी वना, हे गाई गोपाळ सवंगडी वना, हे गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. घेऊन गाई खेळ नंदाचा गाणा, घेऊन गाई गाई नंदाचा गाणा, घेऊन गाई खेळ नंदाचा गाणा, गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी वना, ओ गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. कृष्ण परमात्मा आपल्या गोपाळांना एकत्रित केलं आणि एकत्रित केल्यानंतर कृष्ण परमात्मा वनामध्ये गेले. आणि वनामध्ये जात असताना मोहरी पावा वाहे काठी, धावे पाठी गायीचे. कृष्ण परमात्मा गायीच्या मागे धावू लागले. गायी चरत आहेत. कृष्ण परमात्मा गोपाळांना म्हणतात, अरे गोपाळांनो आपण खेळ खेळू.
आता ते खेळच बंद झाले. आता एक वाक्य बोलतो, आताच्या या नवीन खेळाने की नाही लहान पोरांचाच गेम करून टाकला. बैठे खेळ नाही राहिले, काही खेळ नाही राहिले, आता फक्त तेच खेळ राहिले. वापरू नका असं माझं मत नाही, मी कालच सांगितलं. पण बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकास होण्याकरता शरीराची हालचाल होणं गरजेचे आहे. नाही झाले, खेळ झाले नाही. पण कृष्ण परमात्मा वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले. आपण त्या खेळाचा विचार करू नये, फक्त एकच खेळ सांगतो आणि बाकीचे समोर चालतो. खेळे काना, खेळे काना, खेळे काना यमुने तटी, खेळे काना, खेळे काना, खेळे काना यमुने तटी, खेळे काना, खेळे काना, खेळे काना यमुने तटी, खेळे काना, खेळे काना, खेळे काना यमुने तटी. राखी तो बोधने घेऊनिया हाती काठी, राखी तो बोधने घेऊनिया हाती. खेळे काना, खेळे काना, खेळे काना यमुने तटी, खेळे काना, खेळे काना, खेळे काना यमुने तटी, यमुने तटी, यमुने तटी. कृष्ण परमात्म्याने नाना प्रकाराचे खेळ खेळले आणि खेळ खेळल्यानंतर म्हणू लागले, खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आणि आम्ही नेहमीच म्हणत असतो की खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. महाराज तुम्ही 10 ते 12 सांगितलं होतं, पण 12:15 होत आले आणि आता 12:15 झाले असल्यामुळं आता जास्त खेळ खेळायचे नाही. आणि हे सगळे खेळ जे लांबवले गेले ना, हे प्रमुख पाहुणे येणार होते. आमच्या नामदेव महाराजांनी सांगितलं होतं की काही मंडळी आपली राजकीय क्षेत्रातली येणार आहेत. मी व्यास गादीकडून राजपीठाचं स्वागत करतो. आणि महाराष्ट्रात असंच शोभते, तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज येऊन बसत होते म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. जेव्हा राज्यकर्ते कथा कीर्तनात येतील तसा वेळ असतो, त्यांना कामं करावी लागतात, पण तरीही असंच अधात मधात येत जा. आया करो बुलाया करो, बाप का घर आहे आया जाया करो. आपलं कथा कीर्तन म्हणजे साधू संतांचं इथे भेट होते, देवाचं दर्शन होते. म्हणून ही मंडळी आलेली आहे, सगळ्यांविषयी आदर व्यक्त करतो. कृष्ण परमात्मा म्हणतात की आता खेळ खेळायचे नाहीत ना, मग एक काम करा, काय झाली आता वेळ म्हणते आनाची दोरा, झाली आता वेळ म्हणते आनाची दोरा, झाली आता वेळ म्हणते आनाची दोरा, झाली आता वेळ म्हणते आनाची दोरा. सारोनी सकळा, सारोनी सकळा, विरती गोपाळ, विरती गोपाळ. झाली आता वेळ म्हणते आनाची दोरा, झाली आता वेळ म्हणते आनाची दोरा. धागी आता वेळ म्हणते आनाची दोरा, धागी आता वेळ म्हणते आनाची दोरा. कृष्ण परमात्मा सांगतो म्हणे आपापली शिदोरी खायची नाही, आज आपल्याला काला करायचा. मग तो काला कसा करायचा कृष्ण परमात्म्यानं सांगितलं. आणि कृष्ण परमात्म्याने जे लहान लहान गोपाळ होते त्यांना जवळ घेतलं, जे मोठे मानत होते स्वतःना त्यांना थोडं लांब ठेवलं. कृष्ण परमात्मा मधात उभे आहे. भागवताच्या दशमस्कंदामध्ये शुकदेव महाराजांनी त्या काल्याच्या प्रसंगाचं वर्णन केलं. बिभ्रधैनुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणमसून कौलं तत्फलान्निगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि स्वरदयो हंसयन् नर्मविश्वे स्वर्गे लोके मिशिते बुभुजे यज्ञ बुग्बार केली. कुंडली कवलारी गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर मावळे तोच काला जो आहे तोच काला वारकरी संतांनी पंढरपुरामध्ये केला. आणि मी मगाच सांगितलं, काला म्हणजे ज्ञान, काला म्हणजे ज्ञानाही पेक्षा प्रेम. ज्ञानानं वस्तू कळते, पण प्रेमानं त्याच्याविषयी जिव्हाळा निर्माण होतो.
आपुलकी निर्माण होते. तो जिव्हाळा आपुलकी आपल्या जीवनामध्ये निर्माण व्हावा हीच अपेक्षा आहे. आणि पुनश्च एकदा आपल्या या मिनीवाडा छोट्याशा गावामध्ये 60 घरांचं गाव आणि इतका चांगल्या पद्धतीने हे लोक उत्सव साजरे करतात. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, याच्याकरता सहकार्य करणारी जी सगळी मंडळी आहे त्याने पांडुरंगानं दीर्घ आयुष्य द्यावं, संपन्नता, प्रसन्नता, प्रपन्नता त्यांच्या जीवनामध्ये द्यावी. एक साधू म्हणून दुसरं तर काही देऊ शकत नाही. वंशे भवतु हरिभक्ती, तुमच्या कुळामध्ये भगवंताची भक्ती वाढावी. तुमच्या येणाऱ्या पिढीमध्ये नामदेवदादांनी सांगितलं, आमच्या प्रीतम महाराजांनी सांगितलं की तरुण पिढीचं सहकार्य आहे आणि फार चांगली गोष्ट आहे. बऱ्याच चांगल्या गोष्टी घडत आहे. तुमच्या पत्रिकेवरच राम मंदिर आहे, तुमच्या पत्रिकेवरच राम मंदिर आहे. 22 जानेवारीला आपणच नाही पूर्ण जगानं दिवाळी साजरी केली. पण राम मर्यादा पुरुषोत्तम होते, त्यांनी घाई केली नाही, मर्यादेनं हळूहळू आले. आता भोले बाबाच्या नंदीनं तोंड फिरवलं ज्ञानव्यापीत, तेही होऊन जाईल. पण हे कृष्ण जो आहे ना, हा मोठा नटखट आहे, याच्याकरता उशीर लागू नये अशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि तोही येणारच आहे. आता आम्ही पहिले राम आएंगे 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 गाणं म्हणत होतो, आता आम्ही दुसरं चालू करू, श्याम आएंगे आएंगे आएंगे. आणि आल्यानंतर पुन्हा भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणारं अयोध्या, मथुरा आणि काशी याचं गतवैभव त्यांना प्राप्त करून द्यावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. मला तरी वाटते या कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून आम्ही प्रवासच करत राहतो, भजन करतो, नामस्मरण करतो, कथा करतो. हे करत असताना जे पुण्य घडते त्या पुण्याचं बाकी कोणाला द्यायचं नाही, पण एकाच गोष्टीकरता द्यायचं आहे, भारतीय संस्कृतीचं मोठेपण वाढावं. भारत महासत्ता, भारत आध्यात्मिक गुरु म्हणून जगामध्ये ओळखला जावा, याच्याकरता आमचं हे पुण्य जे आहे ते पुण्य आम्ही भारत मातेच्या चरणी समर्पित करतो. जननी जन्मभूमीच्च स्वर्गादपि गरीयसी, जन्मभूमी आहे आमची आणि त्या जन्मभूमीचा गौरव वाढला पाहिजे, याच्याकरता आपल्या सगळ्यांनीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुनश्च एकदा खूप खूप मंगल कामना व्यक्त करतो सगळ्या महाराज मंडळींनाही, सगळी श्रोतू मंडळी, आदरणीय राजपीठाची मंडळी आणि ज्यांच्या कानापर्यंत शब्द पोहोचले. विस्तार करायचाही नाही, वेळही नाही. 10:15 ते 12:15 त्यांनी सांगितलं होतं. आणि तुम्हाला तरी काही काम नसेल, महाप्रसाद घेणार, मला कथा करायची आहे, जाऊन तिथे रामकथा चालू आहे बोरुजवाड्याला, तिथे कथेला जायचं आहे. पण हिंदीमध्ये एक वाक्य बोलतो आणि संपवतो, मेरे अल्फाजों के साथ जुड़कर रहना दोस्तों, मेरे अल्फाजों के साथ जुड़कर रहना दोस्तों, मैं मेरी बात नहीं सुनाता, ज्ञानोबाराय तुकोबाराय के शब्द बांटता हूं. हे साधू संतांचे शब्द आहे, आमचं काय आहे, आमच्यापाशी काही नाही. साधू संतांचे शब्द आहे, ते शब्द आपल्या जीवनाला कल्याण करण्याकरता उपयोगी ठरते. पुनश्च एकदा खूप खूप सगळ्यांना मंगल कामना देतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. काल्याचा अभंग शिंका आहे, ते शिंक्याचा अभंग होईल आणि त्याच्यानंतर आमचे नामदेव महाराज समोरच्या सूचना देतील. कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा, शिंकेला मविले दुरे होतो ते राजे